तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराला ठिकठिकाणी निषेध. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात काढण्यात आले मूक मोर्चे, स्वाक्षरी अभियान. खेड शिक्षण खात्याचा तोंडी कारभार, शिक्षक संघटनेकडून चौकशीची मागणी. राजापूर लांजा येथील नागरिक फेक कॉलमुळे हैराण. फेक कॉल आल्यास त्वरित पोलिसात तक्रार करावी, पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. आणि जयगड खाडीत हाऊसबोटीद्वारे पर्यटकांना सैर. रत्नागिरीत पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रकल्प. पाहुयात सविस्तर वृत्त. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होतात. त्यांची मंदिरे, घरे, दुकानं जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. तेथील आदिवासी आणि दलित हिंदू बांधवांचं इस्लामी कट्टरवाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणं अत्यंत कष्टप्रद करून टाकलंय. या सर्व अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी माणगाव तालुका सकल हिंदू समाजातर्फे 8 डिसेंबर रोजी बालाजी कॉम्प्लेक्स ते प्रांत कार्यालयापर्यंत मानवी साखळी मूक मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 5 ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशाचे राष्ट्रपती शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर पूर्ण बांगलादेशामध्ये हिंदूंवरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार सुरू आहे. अनेक हजारो हिंदूंची घरं जाळली, अनेकांवरती अत्याचार सुरू आहेत. इस्कॉनचे प्रमुख आहेत, त्यांना अटक केलेली आहे. या सर्वचा निषेध व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी, ज्या आमच्या हिंदू बंधू भगिनींचं तिथं बलिदान गेलेलं आहे त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आज सकल माणगाव तालुका हिंदू समाजाने हा मोर्चा आयोजित केला आहे. ज्या बांगलादेशाचा जन्म भारताने दिला त्याच बांगलादेशामध्ये आज हिंदूंवरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय अत्याचार सुरू आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मानवाधिकार हा फक्त बाकीच्या देशांसाठीच आहे का, बाकीच्या लोकांसाठीच आहे का, हिंदूंसाठी नाही आहे का, तर या मानवाधिकारची एक आठवण करून देण्यासाठी आज माणगाव तालुक्यामध्ये हा मोर्चा आयोजित केला आहे. आज माणगाव तालुक्यातील सर्व हिंदू समाज मोठ्या उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि याची दखल आज पूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन मोर्चा सुरू आहेत आणि त्याची दखल घेईल आणि आमच्या ज्या बंधू भगिनी आहेत बांगलादेशामध्ये त्यांच्यावरती अन्याय अत्याचार रोखला जाईल. आणि तिथलं जे सरकार आहे, जे हंगामी सरकार आलंय, त्या सरकारने तिथल्या लोकांवरती, जे आमच्या लोकांवरती अन्याय अत्याचार करतात त्यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि आमच्या हिंदूंना न्याय मिळावा हीच अपेक्षा आज आम्ही व्यक्त करत आहोत. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील पूर्व विभागातील वाकरूळ येथे हिंदू संघटना वाकरूळ यांच्यातर्फे बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार तसेच त्यांची मंदिरे, घरे, दुकानं जाळली जात आहेत. महिलांवर अत्याचार सुरू आहेत. शांततेने विरोध करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देशद्रोही खोटे आरोप लावून अटक करण्यात आली असून बांगलादेशातील हिंदूंना आणि अल्पसंख्याकांना कट्टरवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तात्काळ कारवाई करावी. तसेच भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून हिंदूंच्या संरक्षणासाठी आणि साधूंच्या मुक्ततेसाठी त्वरित पावले उचलावेत, यासाठी हिंदू संघटनेच्या वतीनं वाकरूळ येथे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले होते. या स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा निलिमा पाटील, DB पाटील, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी, वाकरूळ सरपंच गणेश गायकर, केशव पाटील, सुरेश पाटील, दीपक इंदुलकर, अमोद मुंडे, शिरीष मानकवळे आदी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वाक्षरी अभियानात सहभागी झाले होते. मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्या राजाने राज्य केलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज
ये संभा मरेगा लेकिन बेईमान नहीं होगा, असं औरंगजेबाला छाती ठोकपणे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज यांना बंधून आजचा हा कार्यक्रम आम्ही इथे ठेवला आहे. आजचा कार्यक्रम जो आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात निषेधार्थ हिंदू संघटना वाकूळ पेण पूर्व विभाग यांनी हा आजचा कार्यक्रम ठेवला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी बऱ्याचशा हिंदू मंडळींनी नव्हे तर इतर सगळ्या मंडळींनी इथे येऊन स्वाक्षरी मोहिमेमध्ये आपलं योगदान दाखवलं आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ एक खूप मोठा निषेध इथे नोंदवला गेला आहे. ही महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की सगळीकडे सर्व धर्म समभाव ही संघटना सगळ्या एकत्र येऊन जो बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जो अत्याचार होतोय त्याचा निषेध आम्ही इथे करतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या निषेधार्थ हा सगळ्यांचा जो आवाज आहे हा बांगलादेश पर्यंत नक्की पोहोचेल याची ग्वाही मी तुम्हाला इथून देतो. या अभियानामध्ये आम्ही इकडे बऱ्याचशा मंडळींची स्वाक्षरी घेतली आणि ही आम्ही मंगळवारी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत, जेणेकरून या सरकारला जाग यावी आणि बांगलादेशमध्ये जो काही अत्याचार होतोय आमच्या हिंदूवरती तो थांबावा याच्यासाठी ही मोहीम आम्ही राबवलेली आहे. या वर्षीच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात होण्यापूर्वीच खेडचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी यांनी शिक्षक सेवा पुस्तके पडताळणी आणि अद्ययावत करण्याच्या नावाखाली 30 ते 35 शिक्षकांची कामगिरीचे आदेश काढले. या कामगिरी शिक्षकांमुळे नेमणूक असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे, असा खळबळजनक प्रकार खेड पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षण विभागात सध्या सुरू आहे. प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांची कामगिरी काढताना जाणीवपूर्वक लेखी आदेश दिले नाहीत, तर केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांमार्फत फोनवर संपर्क साधून या कामगिरीचे आदेश काढले आहेत. याबाबत स्थानिक वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या असून शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी शिक्षकांचे आदेश कोणाच्या परवानगीने काढण्यात आले याचे कोडे उलगडलेले नाही. खेड तालुक्यातील प्राथमिक शाळेतील कमी जास्त पटसंख्या असल्याच्या नावाखाली शासनाचे निकष आणि नियम न पाहता मनमानी कारभार करून तोंडी आदेशाने कामगिरीच्या नियुक्त्या केलेलं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांना कामगिरीचे लेखी पत्र आणि लेखी आदेश शिक्षकांना करण्याचा अधिकार नसल्याचं सांगण्यात येत आहे. पाठीमागील काळात प्रभारी गट शिक्षण अधिकारी यांची जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी होऊन ते दोषी आढळले होते. त्यानंतर त्यांच्याकडील पदाचा पदभार काढण्यात आला होता. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होताना सध्या दिसत आहे. खेड पंचायत समिती शिक्षण खात्याची पद्धत पाहता चुकीची कामगार पद्धतीचा अवलंब केला जातोय. कार्यालयातील नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांनी शिक्षकांची सेवा, पुस्तके, पगार बिले आणि इतर महत्त्वाची कामे करायची असतानाही प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीनं तोंडी शिक्षक कामगिरीचे आदेश काढून शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय केली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांमधून झाल्यानंतर याची तक्रार प्राथमिक शिक्षक संघटनांनी कोकण आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खेडचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. परंतु विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले. सध्या या तक्रारींची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी अपेक्षा तक्रारदार शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर आणि लांजा तालुक्यात मोबाईलवर फेक कॉल येण्याच्या घटना जास्त प्रमाणात घडू लागल्यानं नागरिक त्रस्त झाल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. या कॉलमध्ये तुमच्या मोबाईलवर आलेला OTP मागितला जातो. PDF फाईल पाठवली आहे, ती ओपन करा, तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, तुमचा अकाउंट नंबर द्या, अशा प्रकारचे कॉल सध्या अनेक नागरिकांना येत आहेत. याबाबतची दखल राजापूर तालुका पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी घेतली असून त्यांनी नागरिकांना अशा कॉलपासून सावध राहा आणि आपल्या बँक अकाउंटची डिटेल्स कोणालाही देऊ नका असं आवाहन केलं आहे. मी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, राजापूर पोलीस स्टेशन इन्चार्ज. राजापूर पोलीस स्टेशनमधील हद्दीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की गेल्या काही दिवसापासून नागरिकांना कर्ज फेडण्यासंदर्भात व इतर तत्सम कारणांना बरेचसे फोन येत असल्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामध्ये पिन नंबर मागणं किंवा ATM कार्डवरील CVV नंबर मागणं असे प्रकार चालू आहेत. त्यामध्ये कुणीही अशा फोनला रिस्पॉन्स देऊ नये किंवा कोणतीही फाईल डाउनलोड करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. त्याची खात्री केल्याशिवाय कुणीही त्या फाईल्स डाउनलोड करू नये किंवा त्यांनी दिलेल्या लिंकला आपण प्रतिसाद देऊ नये. त्याद्वारे ते फसवणूक करत आहेत
तरी नागरिकांनी त्याबद्दल सतर्क राहावे. रत्नागिरीत पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळच्या धर्तीवर जयगड खाडीत हाऊसबोट प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यासाठी 1 कोटी रुपयांची हाऊसबोट आणली गेली असून तिची चाचणी नुकतीच घेण्यात आली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी सैतवडे ते राई अशी सैर केली आहे. तेथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतानाच काही सूचना देखील त्यांनी दिल्या. येत्या 8-15 दिवसात उर्वरित चाचण्या घेतल्या जातील. ती बोट पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. याच धर्तीवर अजून 4 बोटी पुढील महिनाभरात येणार आहेत. त्यांची पहिली चाचणी नुकतीच पूर्ण झाली. या परिसरातील कांदळवन, पक्षी, मासे, विविध झाडे पाहण्याची संधी यामुळे मिळणार आहे. सीओ पुजार यांनी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी सैतवडे ते राई अशी बोटीमधून फेरी मारली. यावेळी प्रकल्प संचालक विजयसिंग जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पीरजादे, जिल्हा व्यवस्थापक विपणन अमोल काटकर, अभियान व्यवस्थापक विशाल लांजेकर उपस्थित होते. सध्या बोटीवरील छत उभारण्याचं काम सुरू आहे. पुढील 8 दिवसात उर्वरित चाचण्या घेतल्यानंतर ती बोट कार्यान्वित केली जाईल असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. जयगड खाडीत एक हाऊसबोट आली असून ती पुढील काही दिवसात प्रत्यक्षात पर्यटकांना फिरण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिली आहे. राजापूर लांजा विधानसभेचे आमदार किरण सामंत हे पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलेत. त्यांनी आमदारकीची शपथ विधिमंडळाच्या सभागृहात घेतली. आजपर्यंत किंगमेकर म्हणून काम केलेले किरण सामंत आज राजकारणात किंग म्हणून खऱ्या अर्थानं काम करणार आहेत. किंगमेकर असलेल्या किरण सामंत यांच्या यशात खरी किंगमेकरची भूमिका किरण सामंत यांची कन्या अपूर्वा किरण सामंत यांनी पार पाडली आहे. माझा शब्द म्हणजे माझं वचन असं ब्रीद वाक्य असलेले किरण सामंत यांचा शब्द लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघात लवकरच विकासात्मक कायापालट करणार आहे. मी किरण स्वरूपा रवींद्र सामंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खेड शहरातील 75 वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लॉथ स्टोअर, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण, उत्सव, लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध. विविध प्रकारच्या साड्या, शालू, पैठणी, चंद्रकोर पैठणी, बनारस, कलकत्ता, सुरतच्या सिल्क साड्या, शूटिंग सर्टिंग, ड्रेस मटेरियल्स, होजियरी. मे गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी, कुर्ता सूट, ब्लेझर, जॅकेट्स, शर्ट पॅन्ट, जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत 5,000च्या खरेदीवर मिळवा 10% सूट. आहेरासाठी सिल्क साडी फक्त 250 रुपये. शुभकार्य तुमचे, वस्त्र आमचे. आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोअर, गांधी क्रिएशन, खेड बाजारपेठ. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मोटारसायकलने रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं भरधाव वेगाने जाऊन अपघात झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना महाड येथील हुतात्मा अर्जुन कानुबाई स्मारकासमोर घडली आहे. वसीम हैदर नासरी असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून तो महाडच्या दिशेनं रस्त्याच्या विरुद्ध बाजूने अतिवेगानं जात असताना समोरील दुचाकीस्वाराला धडक देऊन गंभीर जखमी होऊन मयत झाला. तसेच समोरील दुचाकीवरील देखील 2 जण गंभीर जखमी झालेत. महाड MIDC परिसरात मुख्य रस्त्याला नामफलक नसल्यानं हे अपघात होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पुणे ते माणगाव दरम्यान ताम्हिणी घाटात मध्यरात्री खासगी प्रवासी बसला अपघात झाला. या अपघातात बसमधील 14 प्रवासी जखमी झालेत. जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून जखमींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. घाटातील उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला कलंडल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळाली असून ही बस पुण्याहून चिपळूणकडे निघाली होती. रत्नागिरीतील पटवर्धनवाडी येथे रात्रीपासून एक बैल विहिरीत पडला असल्याची सूचना देण्यात आली. या बैलाला जीवदान देण्यासाठी रत्नागिरी MIDC कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात आले. विहिरीत पडलेल्या बैलाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. यावेळी प्रमुख
अग्निशमन विमोचक, MIDC अग्निशमन दल प्रमुख आनंद राऊत विमोचन, दिलीप दळवी वाहन चालक, राजू मुळे, राकेश बाबर, प्रमोद राठोड विशेष प्रयत्न केले. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी तसेच अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते नुकतेच पिंपळभाट येथे उज्ज्वल होम नर्सिंग सेवा या दवाखान्याचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तसेच धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिवे यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेअंतर्गत ही आरोग्य सेवा चालू करण्यात आली आहे. ही आरोग्य सेवा दिवसाचे 24 तास पुरवण्यात येणार असून येथे 24 तास रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध आहे. तसेच छोट्या छोट्या गोष्टींसाठी सामान्य माणूस मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा मोठ्या हॉस्पिटलला जाण्याची गरज असते. अशा मेडिकल इमर्जन्सीमध्ये रुग्णांना योग्य प्रकारे औषधीय सेवा पुरवण्याची व्यवस्था या दवाखान्यामध्ये देण्यात येणार आहे. याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी सर्व पदाधिकारी यांचे स्तुत्य उपक्रमासाठी कौतुक केले. तसेच गरीब आणि गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही तालुक्यातील सर्वात मोठी आणि बलाढ्य ग्रामपंचायत मानली जाते. सुमारे 30,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. याचा अभ्यास करून ग्रामपंचायतचे सरपंच अमित मोहिते यांनी आठवड्यातील 1 दिवस स्वच्छतेसाठी असा उपक्रम हाती घेतला आहे. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायतीतील ज्येष्ठ सदस्य यांना सोबत घेऊन ग्रामपंचायतमधील भुवनेश्वर, वरसे, निवी विभागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम पुढे वर्षानुवर्ष अशीच चालत राहावी असे सरपंच अमित मोहिते यांनी आश्वासित केले. या मोहिमेचे सर्व तालुक्यातून कौतुक होत आहे. ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दत्तात्रय सावंत यांनी नागरिकांना आपला कचरा घंटागाडीतच टाका, स्वच्छता राखा असे आवाहन करत आपला कचरा रोडवर अथवा कुठेही सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, असे केल्यास आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले आहेत. या मोहिमेला रोटरी क्लब रोहाचे अध्यक्ष उद्योजक रामचंद्र नागती, राकेश कागडा आदी सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सरपंच अमित मोहिते, ग्रामसेवक दत्तात्रय सावंत, माजी उपसरपंच शांतिशील तांबे, सदस्य किशोर पाटील, नागेश शिंदे आदींसह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. हा अनोखा उपक्रम राबवला जातोय, काय सांगा? आपणा सर्वांना ही शर्मेची गोष्ट आहे की स्वतः सरपंच साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने हा परिसर स्वच्छ केलेला आहे. आता त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने एक धन्यवाद देऊन यापुढे अशा कचरा इथे होणार नाही याची सर्व ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी. यांच्या वतीने सर्व नागरिकांना, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की स्वच्छता मोहिमेमध्ये ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ हे मागील रविवारपासून सातत्याने हिरिरीने भाग घेत आहेत. तरी आपणाला विनंती करण्यात येते की ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात घंटागाडी फिरत असते, तर कोणी रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेमध्ये कचरा न टाकता घंटागाडीमध्येच कचरा टाकावा अशी विनंती करण्यात येत आहे. जे नागरिक घंटागाडीमध्ये कचरा टाकणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तरी पुन्हा ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती करतो की आपली ग्रामपंचायत स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायत करण्याचा निर्धार सर्वांनी करावा असे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खेडवासियांसाठी आनंदाची बातमी. नवी मुंबई आणि रायगडमधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही. मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट. सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर. 0% व्याज, 100% पर्यंत कर्ज. इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक. सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. आता दापोली आणि चिपळूणमध्ये देखील लवकरच.
ऑफर आणि एक्सक्लुझिव्ह डीलसाठी आजच आमच्या खेड स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स, छत्रपती शिवाजी महाराज नगर, महाड नाका, खेड, जिल्हा रत्नागिरी. आमचा फोन नंबर 7738897200. विश्रांतीनंतर माझे कोकणामध्ये पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा येथे श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लांजा शहरातून रथावर विराजमान असलेले श्री संताजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सामील झाले होते. ही भव्य मिरवणूक सांगता चवाटा मंदिर येथे करण्यात आली. संताजी जगनाडे यांची जयंती आहे. त्यानिमित्त लांजा तालुका देवी समाजाच्या वतीने लांजा शहरामध्ये भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात येते आणि चव्हाटा मंदिर येथे त्याची समाप्ती होईल आणि तिथे त्याचं सांगता होईल. ज्येष्ठ समाजसेवक, नामवंत उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व मारुती शेठ गणपत पडवळ यांचा 74वा वाढदिवस रायगड जिल्ह्यातल्या राबगाव सुधागड येथे रविवारी रक्तदान शिबिरासह विविध विधायक, लोकउपयोगी आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या उपक्रमांच्या यशस्वी नियोजनात श्री वरदायिनी क्रीडा मंडळ राबगावने विशेष पुढाकार घेतला. यावेळी रक्तदान शिबिरासह नेत्रचिकित्सा शिबिर देखील घेण्यात आले. त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राबगाव यांच्या मागणीच्या अनुषंगानं मारुती पडवळ यांच्याकडून प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा रक्तगट देखील तपासण्यात आला. या शिबिरात रायगड जिल्हा रक्तपेढी अलिबागचे डॉक्टर दीपक गोसावी आणि टीम, नेत्रचिकित्सा वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभले. दरम्यान जिल्हा विधी सेवा चीफ डिफेन्स काउन्सिल अँड ॲडव्होकेट शेखर कामथे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात दिव्यांग बांधव सुशील भोईर यांना मारुती पडवळ यांच्या हस्ते व्हीलचेअर भेट देण्यात आली. क्रम चांगल्या प्रकारे झाला दिसत नाही तरी मला खूप आनंद होतोय. दोन्ही डोळ्यांनी मला दिसत नाही आहे, पण मला ह्या कार्यक्रमाबद्दल सर्व ज्या वेळेला शेटचा कार्यक्रम असतात त्यावेळी मी हजर असतो. पण त्यांना आणि कधी पण मला काय कुठलीही मदत लागली तरी मला नाही बोलत नाही, पण त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे. माझे मित्र, परममित्र मारुती शेठ पडवळ यांना 74 वर्ष पूर्ण झाली. त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी रक्तदान शिबिर, डोळ्याचं शिबिर हे इथे ठेवलं आहे. ते पाहून खूप मी भारावून गेलो. तसंच पुढच्या वर्षी 75वी त्यांची इथे थाटामाटाने साजरी व्हावी ही माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल. माझ्या वाढदिवसानिमित्त आज गावकऱ्यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे मला खरोखर भरपूर आनंद होतो आहे आणि सतत हा 8 वर्ष सतत हा चाललेला आहे कार्यक्रम. आणि याच्यामध्ये रक्तदान शिबिर, परत डोळे तपासणी असल्यामुळे मला पण भरपूर आनंद होतो आहे आणि मी माझ्या गावासाठी काहीतरी मी करतो आहे याच्यामध्ये मला भरपूर मनामध्ये चांगली इच्छा पूर्ण होते. अजून मला माझ्याकडून त्यांनी इच्छा घेऊन घ्यावी आणि ह्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे. हा म्हणजे रक्तदान शिबिर नेहमीच असतो, पण रक्तगट तपासणी आणि नेत्रदान शिबिर हा पहिल्यांदा ठेवला आहे. त्याच्यामुळं अगदी मनापासून धन्यवाद मानते ह्या मंडळाचा आणि आपल्या ग्रामस्थांचा पण. आणि माझ्या काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना शतायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमच्या गावातील उद्योगपती सन्माननीय मारुती शेठ गणपत पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 8 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. खरं म्हटलं तर आमच्या गावातील एक सामान्य कुटुंबातून जन्माला आलेले एक असामान्य कर्तृत्व असणारे आमचे मारुती शेठ अनेक वर्षापासून मुंबईसारख्या मायानगरीमध्ये आपल्या व्यवसायाची छाप संपूर्ण मुंबईमध्ये एका बेअरिंगसारख्या प्रोडक्टने सुरुवात करणारे आमचे मारुती शेठ पडवळ कुटुंबाची एक आर्थिक परिस्थिती हालाकीची असतानासुद्धा ह्या पोझिशनला आज आमचे शेठ पोचलेले आहेत. आणि त्या पोझिशनला पोचलेल्या असतानासुद्धा ज्यांचं कर्तृत्व जरी असामान्य असलं तरी त्यांचं पाय नेहमी जमिनीवर असतं असे आमचे मारुती शेठ पडवळ. आणि ह्यांच्या या वाढदिवसानिमित्त हा वयाचा 74वा वाढदिवस आहे. पुढच्या वर्षी अमृत महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमानिमित्त वरदायिनी मित्रमंडळ आणि राबगाव ग्रामस्थ यांच्या वतीने हा म्हणजे रक्तदान शिबिर, मोतीबिंदू शिबिर आणि डोळी तपासणी शिबिर असे तिन्ही शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आणि हे आयोजित करत असताना आमचे पडवळ शेठ नेहमी सांगतात की तुमचा गावाच्या वतीने जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमात मी सगळ्या कार्यक्रमात सहभाग घेईल.
आणि आज जो वाढदिवस झाला 74वा, हे माझे काकाच आहेत पडवळ शेठ. त्यांनी सुरुवातीपासूनच म्हणजे जसे पण ते काम म्हणजे व्यवस्थित उद्योगपती होते आहेत तोपर्यंत तिथपासून अगदी गावाची कुठलीही मागणी असो, एक आमचे गावाचे मंदिर असो, कुठला कार्यक्रम असो, अगदी आवर्जून उपस्थित असतात आणि कुठलीही हाक त्यांना मारली तर ते साथ देतात. आणि आज जो कार्यक्रम ठेवला आहे इथं म्हणजे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी आणि नेत्र जे शस्त्रक्रिया होणार आहे ती, आणि मुलांचे रक्तगट हे कुठंही अजून कॅम्प झाला नाही. हा आपल्या इथं पहिल्यांदा ठेवला, ही चांगला उपक्रम आहे. कारण का मुलांचा रक्तगट होणं गरजेचं आहे आणि जो एकदा केला की तो म्हणजे कायम राहते. त्याच्यामुळं मुलांनाही चांगली आज या ठिकाणी जो हा उपक्रम केला आहे तो चांगला आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.